राम राम. मी प्रकाश महाजन, महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी. डोक्यामध्ये कल्पनेचं भांडार, रुबाबदार व्यक्तिमत्व, गर्दीला खेचणारा आवाज, आवाजातली जरब आणि कुणालाही आपलंसं करण्याची क्षमता असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे राज ठाकरे. तुम्हा सगळ्यांना हा प्रश्न पडला असेल की इतके दिवस ठाकरे बंधूवर टीका करणारे प्रकाश महाजन आज ठाकरे, विशेषतः राज ठाकरेची स्तुती का करतात. असं नाही की मी राज ठाकरेवरच टीका करतो, आणि मी टीका करून देखील काय उपयोग आहे, कारण राज ठाकरेपाशी जे आहे ते आहे. माझ्या टीकेने ते कमी होणार नाही, माझ्या स्तुतीनं वाढणार देखील नाही. नेता म्हणून असणारे सगळे गुण त्यांच्यात आहेत, फक्त खाली संघटना बांधली नसल्यामुळे त्यांना सतत अपयश मिळतं आणि शेवटी अपयशाचं धनी त्या एकट्यांनाच व्हावं लागतं. मी आज मुद्दा हा मांडण्याचं कारण असं आहे की जर या ठाकरे बंधूच्या युतीचं नेतृत्व हे जर राज ठाकरेच्या हाती असेल तर किमान मुंबईमध्ये महायुतीला खूप कठीण जाणार आहे. खरं म्हणजे महायुतीला समर्थपणे तोंड देण्याची क्षमता फक्त राज ठाकरेमध्ये आहे, कारण राज ठाकरे इतकी लोकप्रियता, विश्वासार्हता असलेला कोणताही नेता सध्या महायुतीजवळ नाही. मग मला असं वाटतंय की उद्धवजींनी या महानगरपालिकेच्या निवडणुकीचं नेतृत्व राज ठाकरेंच्या हाती द्यावं, किंवा मोठ्या भावाने ते मोठ्या मनानं त्यांचं नेतृत्व स्वीकारावं. ते जर स्वीकारलं तर या लढाईमध्ये काही ना काही प्रमाणात निश्चित ठाकरे बंधूला यश मिळू शकतं. प्रश्न असा आहे की उद्धव ठाकरेला हे मान्य होईल का? एखाद्या वेळेस उद्धव ठाकरेला हे मान्य होईल, पण माझघराचा काय अंदाज आहे, मातोश्रीच्या माझघरात याच्यावर काय मत आहे, त्यांना हे मान्य होईल का? आणि त्याही पेक्षा उद्धवचे जे दरबारी लोक आहेत ते हे मान्य करतील का? तसं राज ठाकरेंकडे सुद्धा दरबारी लोक आहेत, पण राज ठाकरेचा त्यांच्यावर वचक आहे. इथं उलट आहे, दरबारी लोकांचं दडपणच उद्धव ठाकरेवर असतं. मला असं वाटतं की राज ठाकरेचा चेहरा आणि उद्धव ठाकरेचं संघटन या दोन्ही गोष्टी जर एकत्र आल्या तर या निवडणुकीत खूप चुरस निर्माण होऊ शकते. राज ठाकरे नुसत्या कल्पना करतच नाहीत, तर त्या कल्पना सत्यात कशा उतराव्या याचा देखील ते पूर्णपणे अभ्यास करतात. नाशिक महानगरपालिकेमध्ये अल्पकाळ का होईना ज्यावेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सत्ता मिळाली त्यावेळेस राज ठाकरेने काही प्रयोग तिथं खूप चांगले केले. त्यांनी गोदा पार्कचा एक प्रयोग राबवला, तो बऱ्याच प्रमाणात यशस्वी देखील झाला होता. दुर्दैवाने गोदावरी नदीला आलेल्या महापुरामध्ये त्यात ते सगळं वाहून गेलं. टाटा उद्योग समूहाच्या सहकार्याने त्यांनी एक उद्यान सुद्धा चांगलं उभा केलं होतं. एक शिवकालीन शस्त्र संग्रहालय त्यांनी उभा केलं होतं. आणि त्याहूनही एक महत्त्वाची गोष्ट त्यांनी केली की त्यांच्या काळात ज्यावेळेस सत्ता होती त्यावेळेस नाशिककरांचा 20 वर्षाचा पाण्याचा प्रश्न त्यांनी सोडवला होता.
आता मुंबईला जी गरज आहे आणि किंवा राज ठाकरेंच्या डोक्यात मुंबईविषयीच्या ज्या कल्पना आहेत त्या चांगल्या राबवू शकतील. फक्त भीती या गोष्टीची वाटते की उद्या मुंबईच्या जनतेने जर यांच्या हाती सत्ता सोपवली तर प्रसिद्धीला, पैशाला, कामाला वखवकलेले हे लोक, आजूबाजूचे लोक त्याचा बट्ट्याबोळ केल्याशिवाय राहणार नाहीत. त्याच्यासाठी राज ठाकरेला स्वतः खूप जागृत राहावं लागेल. कारण या अगोदर शिवसेनेचा जो कारभार होता त्या कारभारांची वाभाडीच राज ठाकरेंनी बऱ्याच वेळा सभेतून काढले होते आणि त्या सगळ्या गोष्टीला आपल्या नियंत्रणात ठेवण्याची गरज राज ठाकरेला त्यावेळेस नक्की भासेल. मला असं वाटतं की उद्धवजीने आदित्यला राज ठाकरेंच्या हाती सोपवावं आणि येणाऱ्या महानगरपालिकेत विशेषतः मुंबईमध्ये हे नेतृत्व जर राज ठाकरेंच्या हाती दिलं, त्यांचं नेतृत्व ज्याने स्वीकारलं तर निश्चित एक बदल होऊ शकतो आणि झालेला बदल हा जनतेच्या हिताचा कसा होईल हे पाहण्याचं काम मात्र राज ठाकरेला करावं लागेल. अर्थात या जर तरच्या गोष्टी आहेत. दोघे भाऊच जर नेतृत्वापासून वेगळे झाले होते, नेतृत्वाच्या कारणामुळे वेगळे झाले होते आणि विशेषतः मुंबई कुणाच्या हातात असावी याहून ह्या दोघा भावामध्ये वितुष्ट आलं होतं. आज ते वितुष्ट संपुष्टात जर आलं असेल तर मला असं वाटतं की उद्धव ठाकरेंनी मोठ्या मनानं हे नेतृत्व राज ठाकरेकडे द्यायला हरकत नाही. धन्यवाद.